आज पाकिस्तानची होणार बोलती बंद। काय नेमकं या कार्यक्रमात आहेत त्याचे सविस्तर रिपोर्ट्स पाहायचेत आपल्याला। पाहूयात दाऊद इब्राहिमचा आणि पाकिस्तानचा आज आम्ही पर्दाफाश करतोय। तो पाहून पाकिस्तानची बोलती ही नक्कीच बंद होईल। इस आवाज को गौर से सुन लीजिए। इस आवाज को पहचान लीजिए। हा आवाज आहे भारताचा दुश्मन नंबर 1। हा आवाज आहे भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमचा। आज दाऊद करणार सगळ्यात मोठा खुलासा। सही है। आज दाऊद स्वतःच सांगणार त्याचा ठाव ठिकाणा। ठीक है, ठीक है। आज दाऊद इब्राहिम स्वतःच पर्दाफाश करणार आहे काय आहे त्याचा धंदा। ठीक है, तो किस अकाउंट में दूं, क्या उसमें? दाऊद त्याच्या हस्तकांची नावं स्वतःच सांगणार। बस माशाल्लाह ये नंबर आ गया आपका, अभी तो काम होगा तो फोन कर लो। दाऊदच्या या खुलाशानं पर्दाफाश होणार पाकिस्तानचा। वालेकुम सलाम, क्या हाल है? नवाज शरीफांची होणार बोलती बंद। दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याच्या वृत्ताचं पाकिस्तान सातत्यानं खंडन करत आलंय। मात्र झी मीडियाच्या खुलाशानंतर पाकिस्तान काय उत्तर देणार? दाऊद केवळ कराचीतच राहत नाही तर पाकिस्तानातनं आपला धंदा चालवतोय। पाकिस्तानात बसून तो दुबईपासून कझाकिस्तान आणि तझाकिस्तानापर्यंत आपले काळे धंदे करतोय। बोल देता हूँ, यासिर तो यहीं पे कराची में। बोल देता हूँ, यासिर तो यहीं पे कराची में। शेवटी दाऊदनं कबूल केलंय की तो कराचीमध्ये आहे आणि त्याच्या या कबुलीनाम्यामुळेच पाकिस्तानही गोत्यात आलंय। दाऊद पाकिस्तानात नाही असा पोकळ दावा पाकिस्तान आतापर्यंत करत होता। मात्र दाऊदनंच सांगितलंय की तो कराचीमध्येच वास्तव्याला आहे आणि पाकिस्तानातूनच आपला धंदा चालवतोय। खरं तर भारतीय गुप्तचर विभागानं दाऊद इब्राहिमच्या चर्चेचा तपशील रेकॉर्ड केलाय, ज्यामध्ये दाऊद एक डील फायनल करतोय। ही बाब तर जगजाहीर आहे की दाऊद इब्राहिम आपली कमाईचा काळा पैसा दुबईत गुंतवतो आणि हा फोन कॉलही दुबईतल्या एका डील संदर्भातच करण्यात आला आहे। और वो दूसरा अपने उधर दुबई में उधर तारिक के साथ सारी मीटिंग हो गई थी, सब चीजें भी सेट कर ली थी। हाँ, फोनवर झालेल्या या चर्चेदरम्यान दाऊदनं खुलासा केलाय की तो स्वतः कराचीत आहे। खरं तर डॉनला यासीर नावाच्या एका व्यक्तीला पैसे द्यायचे आणि डॉन स्वतःच सांगतोय की तो कराचीमध्येच आहे। ऐका ही बातचीत। तो अभी वहाँ 3 लाख दिरहम चाहिए होंगे। हाँ, ये सारे काम। हाँ, तो अभी फिलहाल सब काम चलेंगे। ठीक है, मैं भिजवा देता हूँ। बोल देता हूँ किसको देना है? यासिर को भिजवाते हो तो मैं कर लूंगा। बोल देता हूँ, यासिर तो यहीं पे कराची में। मैं यासिर को बोल दिया। हा तो कबुलीनामा आहे ज्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटलाय। आता पाकिस्तान करणार काय? अच्छी बात है कि आपके कब्जे में कोई वीडियो क्लिपिंग आई है, लेकिन ऑडियो क्लिपिंग आई है, लेकिन पिछले कई वर्षों से, लगभग कम से कम 12 वर्षों से, 2003 से तो मैं जानता हूं कि 2003 से भारतीय इंटेलिजेंस एजेंसीज के पास इस बात के पुख्ता सबूत हैं कि दाऊद इब्राहिम कराची के अंदर रहता है। उसके एड्रेस भी हैं, जो अपना डिफेंस एनक्लेव में वहाँ के उसके एड्रेस हैं, और इस बात के पुख्ता सबूत जो है भारत सरकार ने पाकिस्तान को दिए भी थे। तो जब से इस प्रकार के सबूत बार बार आते रहे हैं, ये बात अलग है कि पाकिस्तान सरकार इस बात से नकारती रही है। पाकिस्तान सरकार ने अभी हाल में ही पेशावर में जो बच्चों की हत्या हुई उसके बाद ये कहा था कि वो तमाम आतंकियों पर पाबंदी लगाएगी, लेकिन आपके वीडियो से ये पता चल रहा है कि ऐसा नहीं हुआ है। वैसे दाऊद बहुत पहले से कराची में है और पाकिस्तान में है, ये सूचना तमाम चैनलों से आई हुई है। और दाऊद का जो फ्रीक्वेंट दुबई जाना होता है तो वो भी जो प्लेन पकड़ते हैं वो कराची से ही पकड़ते हैं, पाकिस्तान से ही पकड़ते हैं। दाऊद इब्राहिम पाकिस्तानातूनच आपला कारभार चालवतोय। दाऊदचा कारभार कझाकिस्तान आणि ताजिकिस्तानपर्यंत पसरला आहे। दाऊद दुबईतल्या रिअल इस्टेटमध्येही अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करतोय।
दाऊद ड्रग्सच्या धंद्यातूनही कोट्यवधी रुपये कमावतोय. सट्टेबाजीतही डी कंपनीचं नेटवर्क काम करत आहे. भारत सरकारनं पाकिस्तानला पुरेसे पुरावे दिले. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रातही दाऊदचं नाव सामील करून सोबत पाकिस्तानला पत्ताही दिला होता. मात्र पाकिस्ताननं आपली नकार घंटा सुरूच ठेवली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनीही दाऊद पाकिस्तानात असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता त्यांना दाऊद आणि हाफिज सईद सारख्या दहशतवाद्यांसंदर्भात विचारलं तर गोलमाल उत्तर देताना दिसून येतात. आतंकवादी हाफिज सईद खुलेआम घूमता हो, जिस देश में भारत का नंबर 1 जो दुश्मन है दाऊद इब्राहिम वो छुपा हुआ हो, जहां ओसामा बिन लादेन कई वर्ष तक आराम से रहता रहा हो, जहां तालिबान का सिक्का चलता रहा हो, जहां 35 आतंकवादी संगठनों का जो देश घर हो, उस पर तो ये इल्जाम लगेंगे ही कि वो आतंकवाद को प्रमोट करता है, चाहे जब आप राष्ट्रपति थे तब या आप जब नहीं रहे तब. लेकिन इस स्थिति में कोई बदलाव नहीं आया. अब ये बहुत ही ठेठ ये हिंदी में बात हो रही है तो मुझे पूरी तरीके से ये समझ नहीं आ रही है क्या बात हुई है. लेकिन मैं समझ गया हूँ कि जो देश ये सपोर्ट करता है तालिबान वगैरह को, देखिए ये इतनी सिंपल चीजें नहीं है. जगासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गुन्हेगार असला तरी पाकिस्तानात मात्र त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं असा अजब दावा मुशर्रफ करतात. त्यामुळे पाकिस्तानला दाऊदचा कळवळा येणं स्वाभाविकच आहे. विशाल आणि रवी त्रिपाठीसह नीरज ठाकूर, झी मीडिया, दिल्ली. नेमका कोण आहे इक्बाल, तसंच दाऊदसाठी सेटिंग कोण करतोय आणि त्याचा सर्वात खास माणूस कोण आहे, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. इकबाल बोल रहा था. आज जाबिर का फोन आया था. अस्सलामुअलैकुम भाई, इकबाल बोल रहा था. दाऊदला सलाम करणारा इक्बाल आहे तरी कोण? आज जाबिर का फोन आया था. गुरगा जावेद दाऊदचा कोण? बोल देता हूँ मैं. यासिर तो यहीं पे कराची में. मैं यासिर को बोल दिया. ज्याचं नाव दाऊद इब्राहिमनं घेतलंय तो आहे तरी कोण? और वो दूसरा अपने उधर दुबई में उधर तारिक के साथ सारी मीटिंग हो गई थी, सब चीजें भी सेट कर ली थी. कोण आहे इक्बाल जो दाऊदसाठी सेटिंग करतोय? ये है ना भाई अपने एमिरेट्स हिल के. आणि कोण आहे अमृत सिंह ज्याच्या खात्यात दाऊद पैसे टाकतोय? ही 3 नावं आहेत जी दाऊद इब्राहिम आणि गुरग्याच्या 122 सेकंदाच्या चर्चेत पुढे आलेत. ही 3 नावं आहेत ज्यांचा उल्लेख दाऊद आणि त्याचा गुरगा इक्बालच्या चर्चेदरम्यान वारंवार आले. हेलो, अस्सलामुअलैकुम भाई, इकबाल बोल रहा था. आज जाबिर का फोन आया था. हाँ. जावेद या ठिकाणी इक्बाल त्या जावेदची चर्चा करतोय जो दाऊदचे अनेक धंदे पाहतोय. जावेद चुटानी उर्फ डॉक्टर, दाऊदचा सर्वात खास माणूस. जावेद कराचीचा राहणारा असून सध्या तो दुबईत राहतोय. जावेद दाऊदची संपत्ती आणि सट्टेबाजीचा धंदा पाहतो. एजन्सीच्या मतानुसार जावेद दुबईत +971561363796 या नंबरचा वापर करतो आणि पाकिस्तानात दाऊदशी +923333206448 वर अनेक वेळा चर्चाही केली आहे. भारतीय एजन्सीकडे जावेदचं कुठलंही छायाचित्र नाही आणि त्यामुळेच त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाऊ शकत नाहीये. माहितीच्या आधारे दाऊद आणि जावेद थोड्या दिवसांनंतर आपला नंबर बदलतात. तो अभी वहाँ 3 लाख दिरहम चाहिए होंगे. ये सारे काम तो अभी फिलहाल सब काम चलेंगे. ठीक है, मैं भिजवा देता हूँ. बोल देता हूँ. किसको देना है? यासिर को भिजवाते तो मैं कर लूंगा. बोल देता हूँ मैं. यासिर तो यहीं पे कराची में. मैं यासिर को बोल दिया. हा यासिर कोण आहे आम्ही तुम्हाला सांगतो. यासिर जावेदचा पार्टनर असून पाकिस्तानी नागरिक आहे. यासिर डी कंपनीचं दुबईत रिअल इस्टेटचं फायनान्सचं काम बघतो. जावेद आणि यासिर तुम्हाला दुबईत प्रत्येक मैफिलीत दिसतात.
कुठल्या प्रकारचं उद्घाटन असो किंवा शेखांच्या घरचं लग्न, डी कंपनीचे हे दोघं प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. दाऊद आणि इक्बाल दरम्यानच्या या संपूर्ण चर्चेत एका अशा व्यक्तीचा उल्लेख आलाय ज्याचं नाव ऐकल्यावर आपण चकित होऊन जाल. हे एका भारतीयाचं नाव आहे. हे 3 लाख दिरहम याच व्यक्तीच्या खात्यात टाकण्याची चर्चा होतीये. सैटरडे को जाएगा. हाँ, तो जब भिजवाएं. ठीक है, तो किस अकाउंट में दूं, क्या लिखूं उसमें मेरे में? ये है ना भाई अपने एमरेट सिल के. ठीक है. तो उसके L25 के W7 के. ठीक है. ऐकलं, दाऊद इब्राहिम कुठल्या तरी अमृत सिंहच्या खात्यात 3 लाख दिरहम टाकण्याची चर्चा करतोय. आता हा अमृत सिंह कोण आहे? गुप्तचर विभागही याच माहितीच्या शोधात आहे. नीरज ठाकूर, झी मीडिया, दिल्ली. दाऊद इब्राहिम बाबत केंद्र सरकारची भूमिका काय आहे हे पंतप्रधानांच्या बोलण्यातनं वारंवार सिद्ध झालंय. गेल्या 9 महिन्यात मोदींनी विविध मंचावरून दहशतवादाविरोधात आवाज उठवलाय. अमेरिका दौऱ्यात खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षांसमोर त्यांनी प्रकर्षानं डी कंपनीचा मुद्दा चर्चेत ठेवला. ठीक है, मैं भिजवा देता हूँ, बोल देता हूँ किसको देना है. यासिर को भिजवाते हो तो मैं कर लूंगा. बोल देता हूँ मैं. यासिर तो यहीं पे कराची में है. मैं यासिर को बोल सैटरडे को जाएगा. दाऊद इब्राहिम कराचीत आहे. दाऊद इब्राहिम कराचीमध्येच आहे ही गोष्ट तो स्वतः कबूल करतोय. स्वतः दाऊद भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तब करतोय. पाकिस्तानातच दाऊद आहे हे वारंवार भारतानं सांगितलंय. एवढंच नाही तर पाकिस्तानला वारंवार दाऊद इब्राहिम बाबतचे पुरावे देऊन भारताच्या हवाली करण्याची वारंवार मागणी केली आहे. दाऊद आणि त्याची डी कंपनीबाबत भारत आणि अमेरिका यांच्यातही चर्चा झाली आहे. खरं म्हणजे सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी भेटीत दाऊद इब्राहिमच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. शेजारी राष्ट्राने दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवण्याचं वक्तव्यही मोदींनी भारत अमेरिका संयुक्त पत्रकार परिषदेत केलं. दक्षिण एशिया सहित पश्चिम एशिया और अन्य क्षेत्रों में पनप रहे आतंकवाद की चुनौतियों पर हमने विस्तार से विचार विमर्श किया. हमने काउंटर टेररिज्म और इंटेलिजेंस में पारस्परिक सहयोग बढ़ाने पर सहमति व्यक्त की. डी कंपनी आणि इतर दहशतवादी संघटनांना होणारं फंडिंग थांबवण्यावर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ओबामा यांच्यात या मुद्द्यावर सहमती झाली. The leaders stressed the need for joint and concerted efforts, including the dismantling of safe havens for terrorist and criminal networks, to disrupt all financial and tactical support for networks such as Al-Qaeda, Lashkar-e-Taiba, Jaish-e-Mohammed, the D Company and the Haqqanis. कोणत्याही परिस्थितीत दाऊदच्या मुसक्या आवळण्याचा भारताचा इरादा आहे. दाऊदला पकडण्यासाठी सरकारला आपला पवित्रा बदलावा लागेल असं मोदींनी पंतप्रधान पदावर विराजमान होण्यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. चीजें अखबार में करने की है क्या? बिन लादेन के साथ अमेरिका ने प्रेस नोट लेकर के काम किया क्या? अमेरिका ने प्रेस कॉन्फ्रेंस की थे क्या कि अब हम गए हैं, हम 6 तारीख को जाएंगे, लादेन को लाएंगे, ऐसा किया था क्या कर रहे हैं लोग? दाऊद भोवतालचा वेढा आवळायला केंद्र सरकारने सुरुवात केली. अमेरिकेसोबत भारताची या मुद्द्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे आता दाऊद वाचत नाही यात शंकाच नाही. ठीक है, मैं भिजवा देता हूँ, बोल देता हूँ किसको देना है. यासिर को भिजवाते हो तो मैं कर लूंगा. बोल देता हूँ मैं. यासिर तो यहीं पे कराची में है. मैं यासिर को बोल सैटरडे को जाएगा. आता दाऊद स्वतः आपण कराचीत असल्याचं कबूल करतोय तर खरंच पाकिस्तान दाऊदला भारताकडे सोपवेल. दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी अमेरिका आणि भारत संयुक्त मोहीम राबवतील. भारताच्या या शत्रू नंबर 1 ला पकडण्यासाठी अमेरिका भारताची खरंच मदत करेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.